प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची भव्य दिव्य पदयात्रा काढण्यात आली। आजोबा गणपतीची महाआरती करून आमदार विजयकुमार देशमुख, चंद्रकांत वानकर यांच्या उपस्थितीत पदयात्रेस सुरुवात करण्यात आली। ही पदयात्रा सोन्या मारुती, श्रीराम मंदिर, कालिका मंदिर, मसरे गल्ली, नागेश भोगडे घर, मल्लिकार्जुन मंदिर, गीतांजली लॉज, भोई गल्ली, समाचार चौक, कन्ना चौक, माळी गल्ली, देशमुख गल्ली, पानिवेस तालीम आदी भागातून ही पदयात्रा काढण्यात आली। प्रभाग क्रमांक 8 मध्ये चारही उमेदवारांचा प्रचार रंगात आला असून उमेदवार हे पदयात्रा आणि रॅलीच्या माध्यमातून जनतेसमोर जात आहेत। जनतेकडून देखील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। ही पदयात्रा विजय यात्रा असल्याचे प्रभाग क्रमांक 8 मध्ये नागरिकांची चर्चा आहे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत। 15 तारखेला सोलापूरच्या सगळ्या मतदारांना मतदान करायचं आहे। सगळ्या मतदारांना मी एवढंच आवाहन करतो की येणाऱ्या 15 तारखेला सोलापूर शहराच्या विकासासाठी गेल्या सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे काही आम्ही जाहीरनामा काढलो होतो त्या जाहीरनामाचे 80 ते 90% कामं आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि सोलापूर शहराचा विकास हा गेल्या 10 वर्षामध्ये ज्या झपाट्याने चाललाय ते विकास सोलापूर शहर आपण सातत्याने म्हणतो या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी आपला महाराष्ट्र विकासाकडे नेला आणि आपला देशाला महासत्तेकडे नेला। पण आपला सोलापूर मी सातत्यानं मी माझ्या घराकडे जात असताना एक बोर्ड वाचत असतो, आजी आजोबाचं गाव म्हणजे काय। पण आज ती परिस्थिती राहिली नाही। कोण लिहिलंय मला माहित नाही, पण आज आजी आजोबाचं गाव नाही आहे। या शहर म्हणजे एक युवकांचा शहर आहे। इथं हाताला कामं मिळायला पाहिजे, IT पार्क यायला पाहिजे, इथं चांगले हॉस्पिटल असायला पाहिजे, विमान सेवा चालू व्हायला पाहिजे, नवीन उद्योगधंदे यायला पाहिजे आणि या सोलापूर शहरातल्या ज्या जिल्ह्यातला MIDC आहे त्याचा विकास व्हायला पाहिजे। एक ध्येय आहे आणि मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष बहुमताने मागच्यापेक्षाही जास्त संख्येनं या महानगरपालिकेवर महापौर आमचा राहील। तसेच प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांनी निवडून दिल्यावर प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास करू अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी दिली। यावेळी प्रभागातील युवक, युवती, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।